हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 29 जुलै वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे नागपंचमी। आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो। सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिना हा महादेवांना समर्पित असतो। श्रावण महिन्यात महादेवांची भक्तिभावाने पूजा केली जाते। श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव देखील असतात आणि त्यामुळे या महिन्याला उत्सवांचा महिना देखील मानलं जातं। या महिन्यात येणारा प्रमुख सण म्हणजे नागपंचमी आणि या नागपंचमीच्या दिवशी महादेवांच्या सोबतच नागदेवतेची पूजा करावी। महादेव आणि नागदेवतेची प्रार्थना करावी। सकाळी लवकर उठून घराजवळ कुठे नागदेवतेचे मंदिर असेल तर तिथे जाऊन नागदेवतेची पूजा करावी किंवा घरच्या घरीच नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करावी। या दिवशी नागदेवतेला दूध अर्पण करावं। या दिवशी नागदेवतेची पूजा करून दूध आणि लाह्यांचा नैवेद्य अर्पण केल्याने आपल्यावर नागदेवतेचा आशीर्वाद हे सदैव राहतो। नागपंचमीची पूजा केल्याने आर्थिक समृद्धी वाढून भगवान शंकर हे प्रसन्न होतात। शंकरांच्या गळ्यात असणारा नाग हा शिवाचा अलंकार मानला जातो आणि त्यांची पूजा केल्याने जीवनात आनंद येतो असं म्हटलं जातं। या नागपंचमीच्या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। आज नागपंचमी मंगळवार, तुम्ही पूजा नाही केली तरीही चालेल, पण इथे ठेवा 1 रुपयाचं नाणे। त्यामुळे घरात इतका पैसा येईल की 7 पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होईल, करोडोंचं कर्ज फिटेल, घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असे हे नाणे 1 रुपयाचं कुठं ठेवायचं आहे आणि हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेचच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आज करायचा आहे। आज नागपंचमीला तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता। हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी करायचा आहे। जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा पैसा आला तरी तो तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, काही ना काही कारणाने घरातनं पैसा हा निघून जात असेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे आणि तो चांगला चालत नसेल, त्यामध्ये वृद्धी होत नसेल, करिअरमध्ये भरभराट होत नाही किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल, देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होत नसेल, तुमच्या कोणत्याही महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी अडथळे येत असतील, घरामध्ये धनसंपत्ती वाढत नसेल किंवा आर्थिक संपन्नता ही टिकून राहत नसेल, सतत इतर लोकांकडून तुम्हाला उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज झालेलं आहे तर ते कर्ज परतफेड करण्यासाठी हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर तो अतिशय प्रभावी असा उपाय आहे। त्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नागपंचमीला आज आवर्जून करा। उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे। घरच्या घरी तुम्ही नागपंचमीची पूजा करणार असाल तर नागाची प्रतिमा जी आहे तर ती आणून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे किंवा तुम्ही तांदूळाने सुद्धा नाग आणि तिचे पिल्ले जे आहेत तर ते काढून त्यांची पूजा करू शकता। त्यांना तुम्हाला बघा लाई आणि दुधाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। दुर्वा आघाडा फुलं जी आहेत तर ती सुद्धा अर्पण करायची आहेत। त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय जिथे तुम्ही पूजा केलेली आहे तर तिथेच तुम्ही हा उपाय करू शकता। जर तुम्ही नागपंचमीची पूजा मंदिरामध्ये जाऊन करणार असाल तर मग तिथे तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आपल्या तिथे करायचा आहे, नाही तर आपल्या देवघरासमोर करायचा आहे। तर उपाय करण्यासाठी तुम्हाला 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते घ्यायचं आहे। सोबतच तुम्हाला 5 पिवळ्या कवड्या ज्या असतात तर त्या पण घ्यायच्या आहेत। कवड्या या देवी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। जेव्हा आपण आपल्या घरात कवड्या ठेवतो किंवा कवड्यांची पूजा करतो तेव्हा देवी लक्ष्मी आणि लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते।
त्यानंतर आपल्याला 5 ज्या सुपाऱ्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत। आता सुपाऱ्या 2 प्रकारच्या असतात, एक खाण्याची सुपारी असते आणि दुसरी पूजेची सुपारी असते। तर पूजेची सुपारी तुम्हाला घ्यायची आहे, तर ती आकाराने अगदी छोटी असते, अशी पूजेची सुपारी तुम्हाला घ्यायची आहे। तर तुम्हाला पूजेची सुपारी जी आहे तर ती घ्यायची आहे आणि त्या घेतल्यानंतर या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे। सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावायचा आहे, आसन टाकून आसनावरती बसायचं आहे आणि त्यानंतर 5 पिवळ्या कवड्या तुम्ही घेतलेल्या आहेत तर त्या तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत आणि त्यानंतर दुधातून काढून तुम्हाला त्या स्वच्छ गंगाजलाने किंवा पाण्याने धुवायच्या आहेत। स्वच्छ पुसून तुम्हाला काढायचे आहेत आणि त्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि हा कपडा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर माता लक्ष्मीच्या फोटोसमोर अंथरायचा आहे आणि त्या कपड्यावर तुम्हाला या 5 कवड्या ठेवायच्या आहेत। 5 सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला त्या 5 कवड्यांसोबत ठेवायच्या आहेत आणि 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते 1 ठेवायचं आहे। त्यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर या 3 वस्तू लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे। त्यानंतर ती पोटली देखील तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे। उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला एक वेळेला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, एक वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळेला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। त्यानंतर या सर्व सेवा करायला तुम्हाला फक्त 5 ते 10 मिनिटं लागतील आणि यानंतर ही पोटली अभिमंत्रित होईल। तर तुम्हाला काही वेळासाठी माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ही पोटली ठेवायची आहे आणि त्यानंतर आज संध्याकाळी तुम्हाला ती पोटली तिथून उचलून घ्यायची आहे आणि जिथे तुम्ही पैसे ठेवता किंवा तुमची जिथे तिजोरी आहे तर तिथे तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती ठेवून द्यायची आहे किंवा तुमचा उद्योग व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे। जेव्हा तुम्ही नागपंचमीला हा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करता तेव्हा तुमच्या घरातील सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात। तर असा हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला अजून एक प्रभावी असा उपाय करायचा आहे जो आपण नागपंचमीलाच करू शकतो। उपाय करण्यासाठी आपल्याला कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, तांब्याचा कलश असावा आणि त्या कलशामध्ये शुद्ध पाणी घेतल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये 4 व्यक्ती आहेत तर तुम्हाला 4 व्यक्तींसाठी 1 चमचाभर दूध जे आहे तर ते टाकायचं आहे। स्वतः त्या व्यक्तीने टाकलं तरीही चालेल किंवा घरातल्या एका सदस्याने जरी हा उपाय केला तरीही चालेल। आता समजा 4 व्यक्ती असतील 5 व्यक्ती असतील तर तसं तुम्हाला 4 चमचे दूध किंवा 5 चमचे दूध हे टाकायचं आहे। त्यानंतर 4 थेंब तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि प्रत्येकाने त्या तांब्यामध्ये आपला चेहरा जो आहे तर तो पाहायचा आहे आणि त्यानंतर घरातील एका सदस्याने हे पाणी घेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे हे शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे। जेव्हा तुम्ही हा उपाय नागपंचमीला करता तेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये असणारा राहू केतू त्याचबरोबर कालसर्पदोष जो आहे तर तो संपूर्णपणे निघून जातो। आपल्या कुंडलीमधला जो राहू आहे तर तो स्ट्रॉंग होतो, मजबूत होतो आणि पहा ज्या पण व्यक्तीच्या कुंडलीमधला राहू हा मजबूत असतो त्या व्यक्तीची दिवसेंदिवस प्रगती होत असते। अगदी शून्यातून तो विश्व उभं करत असतो तर त्या व्यक्तीला कधीही यशामागे धावायला लागत नाही, यश त्याच्या मागे येत असतं आणि म्हणून या दिवशी हा उपाय तुम्ही आवर्जून करा। जर तुमच्याही आयुष्यामध्ये काही समस्या असतील तर तुम्हाला कामामध्ये यश मिळत नसेल, पैसा टिकत नसेल किंवा तुमची महत्त्वाची कामं ही पूर्ण होत नसतील तर यासारख्या समस्या तुमच्याही आयुष्यामध्ये असतील तर आज तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे। अत्यंत प्रभावी असा उपाय आहे, सात्विक उपाय आहे, वर्षातून एकदाच आपण हा उपाय करू शकतो तो म्हणजे नागपंचमीला। तर हे दोन्ही उपाय सांगितलेले सात्विक आहेत, प्रभावी आहेत, तर तुम्ही ते नक्की करून बघा। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।